मला आज वाटत होतं भाज्या नाव मम्मी काय करतेस? आळूची वडी. कशी करतेस सांग, मला पण शिकव. हे नाही ना. तांदळाचं पीठ, हा. हे बेसन पीठ असं टाकायचं. बघा इथं मम्मीने पानं पण धुवून घेतली तर छान. हो. आता मिरची पावडर टाकायची. म्हणजे बेसन पीठ, तांदळाचं पीठ दोन टाकले ना. तांदूळ भाजले आणि वाटले मिक्सर मध्ये. हे बघा हे भाजून वाटले. भाजून वाटले. इथं मिरची पावडर टाकली आणि कढीपत्ता, मीठ टाकायचं. छान छान अळूच्या वड्या या खायला तुम्ही पण. आणि तुम्ही तर नाही होऊ शकत, पण मग तुम्ही बनवून बघा, सोपी रेसिपी एकदम. हवरी तीळ टाकायचं. हे बघा हावरे तीळ आहे, एवढं आणून ठेवलं, लागतात ना असं. हावरे तीळच असतं ते पण शेतातलं. बघा असं पाणी ओतून मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित. पाणी लागल तसंच घ्यायचं, एकदम नाही ओतायचं. हे बघा जास्त पातळ पण नाही केलंय आणि जास्त घट्ट पण नाही. आणि थोडस आता याच्यामध्ये मम्मी हिंग टाकते. हे बघा थोडेसे हिंग टाकले हे वाला आम्ही. मग काय होतं हिंग टाकलं, चांगलं येतं टेस्ट. हे बघा आता जास्त जे मोठं पाणी आहे ना ते घेतले मम्मीने आणि हे मिश्रण केलेलं सगळं लावून घेतले. हे बघा आधी एक ठेवलं, मग परत ते उलट ठेवलं दुसरं छोटस, आणि हे तिसरं. एकदा त्या साईडने टोक, एकदा ह्या साईडने टोक असं. ती वळकुटी बनते बरोबर. हे बघा असं ठेवायचं. आणि आम्ही आता चार चार पानांच्या वळकुट्या करून घेणार आहेत. मोठी पानं मोठी आहेत त्याच्यावर. तर आता आम्ही बाकीच्या 2 वळकुट्या अजून करून घेतो आणि तुम्हाला सगळं लास्टला दाखवतो कसे ठेवणार आहे आम्ही वाफळायला. वाफळायलाच ना, बरोबर ना? हे बघा 2 वड्या झाल्यात आपल्या तयार आणि ही तिसरी झाली. खूप सोपी पद्धत आहे याची, तुम्हाला लगेच समजतं. तर मी पण ट्राय करणार एकदा.
आतमध्येच भरायचं चांगलं. हे बघा असं बसवलं ते आणि हे बघा याच्यामध्ये पाणी ठेवलंय, एक डबा ठेवलाय आणि जाळी पण ठेवू शकता, डबा पण ठेवू शकता आणि एक लिंबू टाकले म्हणजे काळं नाही होत ना. आणि मग हे वड्यांची डिश त्या डब्यावरती ठेवायचे. चाळण नाही ठेवायची, असं झाकणामध्ये ठेवलेलं. वरतून थोडस तेल सोडायचं वड्यांवरती. हे बघा असं पॅक झाकण ठेवलंय, एकदम वाफ नाही जाऊन द्यायचे. तर 15-20 मिनिटं आपण ठेवूया आणि मग उचकून बघूया हे.